तुमच्या घरात सतत भांडणे, आर्थिक अडचणी, आजारपण किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवते आहे का? कदाचित यामागे घरातील काही वास्तुदोष कारणीभूत असू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रातील 35 नियमांचे महत्त्व, जे तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि सकारात्मकता आणू शकतात. नमस्कार मंडळी, वास्तुशास्त्र हे केवळ घर बांधण्याचे शास्त्र नाही, तर जीवनातील ऊर्जा संतुलित ठेवण्याचे एक प्राचीन विज्ञान आहे. ऊर्जा संतुलित ठेवण्याचे एक प्राचीन ते काय आहे विज्ञान आहे. घरातील प्रत्येक दिशा, वस्तूची मांडणी आणि दैनंदिन सवयी आपल्या भाग्यावर परिणाम करत असतात असे मानले जाते. चला तर मग बघूया 35 नियम. वास्तुशास्त्राचे 35 नियम. आपण जाणीवपूर्वक काही गोष्टी करत नसलो तरी नकळतपणे आपण वास्तुदोषाला सामोरे जावं लागतं. आपण रोजची कामं अगदी सहज करत असतो, मात्र त्यात नकळत नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. पण तेच नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आपण काही वास्तू टिप्स पाहणार आहोत. पहिली आहे, वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने नेहमी पूर्व दिशेला बसून जेवण केल्यास जीवनात सुख प्राप्ती होते. म्हणजे नेहमी आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा कोणत्या दिशेला? पूर्व दिशेला बसून, म्हणजे तोंड करून बसावे, त्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होईल. दुसरा नियम आहे वास्तुशास्त्राचा. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर, म्हणजे आपलं जे जेवण बनवतो आपण तिथं, म्हणजे स्वयंपाकघर नेहमी दक्षिण पूर्व दिशेलाच बनवावे. स्वयंपाकघर हे कधीही नेतृत्व ईशान्य आणि उत्तरेकडे बांधू नये असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच बेल आयकॉन क्लिक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. चला मग तिसरं, घरासमोर कचऱ्याचा ढिगारा असेल, न लागणारे सामग्री असतील घरामध्ये आपल्या, किंवा घरासमोर चिखल असेल, घाण असेल, पाणी खराब साठलेलं पाणी असेल तर लगेच साफ करायला हवे. घरासमोर स्वच्छ जागा असणे हे कधीही चांगलं असतं. घरासमोर नेहमी काय स्वच्छ जागा ठेवा. नंबर 4, घराच्या मुख्य दरवाजासमोर, आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्याच्यासमोर देवघर कधीही ठेवू नये. त्यामुळे देवाचे पवित्र भंग होते. जे देवाचं जे पवित्र आहे ते काय होतं? भंग होतं. आणि आपल्याला पूजा केल्याचं जे फळ आहे, आपण जे देवाऱ्यामध्ये देवांची पूजा करतो त्याचं फळ जे ते प्राप्त होत नाही आपल्याला. नंबर 5, घराच्या भिंतींवर असलेले घड्याळाचे काटे, म्हणजे आपण जे घरामध्ये घड्याळ लावतो ना, तर ते घड्याळाचे जे काटे आहेत ते बंद पडू देऊ नका. जर कधी बंद पडले तर लगेच सेल आणून त्याच्यामध्ये टाका, कारण ते अखंड चालू ठेवा. त्याच्यामुळे देखील घरामध्ये आपल्याला इफेक्ट पडू शकतो, घरात इफेक्ट होऊ शकतो, वास्तुदोष लागू शकतो, तर ते टाळावे. घरात जर बंद असेल कोणाच्या घरात तर ते लवकरात लवकर चालू करा. नंबर 6, घराच्या किचन ओट्याखाली, आपल्या घराचा जो किचन ओटा असतो त्याच्या खाली, म्हणजे सिंक खाली खडी मीठ, खाली काय करा, खडा मीठ जो असतो आपलं जाळवालं, एका बाउल मध्ये नक्की ठेवावे. याने घरामध्ये जी नकारात्मकता असते, निगेटिव्हिटी ऊर्जा असते ना, निगेटिव्ह एनर्जी, ती काय होते? कमी होते. 7 आहे, उत्तम आरोग्यासाठी, म्हणजे आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे. म्हणजे आपल्यासाठी चांगलं असेल आणि आपलं आर्थिक आरोग्य त्याच्यामुळे भरपूर परिणाम होतो. म्हणून नेहमी आपण झोपताना उत्तर दिशेकडे पाय करून झोपावं. 8, वास्तू मधील घड्याळ ही दिशा दाखवतात. वास्तूमध्ये जी घड्याळ असतात ती काय दाखवतात? दिशा. म्हणूनच तुमच्या घरातील सर्व घड्याळ कार्यरत असावी. थांबलेले सर्व घड्याळ काढून टाका, कारण हे विलंब किंवा आर्थिक अडथळ्याचं प्रतीक आहे. जर एखादी घड्याळ थांबली आहे तर ते आर्थिक अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे. आणि सर्व घड्याळांचे तोंड उत्तर किंवा ईशान्य दिशेकडे असावे. मानसिक आणि शारीरिक प्रगती चांगली होते. जर आपल्या घड्याळा, आपण जे घड्याळ लावतो त्याचं तोंड उत्तर किंवा ईशान्य दिशेकडे असलं तर आपलं मानसिक आणि शारीरिक जे आरोग्य आहे ते चांगलं राहील. नंबर 9, शक्य असल्यास दरवाजाला उंबरठा असेल तर चांगलंच आहे. पण जर तुमच्या घरामध्ये उंबरठा नसेल घराला, तर घरामध्ये कचरा येत नाही,
जर असेल तर खूप चांगलं असतं आणि घरामध्ये नसेल तर करून घ्या. घरामध्ये कचरा येणार नाही. कचऱ्यामुळे जो आहे तो वास्तुदोष येऊ शकतो. नंबर आहे 10. घराच्या जवळपास वाळून गेलेले झाड, म्हणजे आपण घरामध्ये लावलेलं, गॅलरीमध्ये लावतो, वाळून गेलेलं झाड असल्यास ते लगेचच काढून टाका. यामुळे देखील वास्तुदोष जो आहे ते वाढतात. त्यामुळे ते लगेच काढून टाका. जर तुमच्या घरामध्ये जर गॅलरीमध्ये असेल तर ते काढून टाकावे. 11. घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा होऊ देऊ नका. घराचा जो उत्तर आणि पूर्व कोपरा आहे तिथं कचरा होऊ देऊ नका. येथे कोणतेही जळ मशीन ठेवू नका. यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असे वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहे. नंबर 12. आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी, म्हणजे आपला वंश जो असतो त्याच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंनी अशोकाचे झाड लावावे. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष, म्हणजे आपल्या घरात जे वास्तुदोष आहे ते काय होतील, दूर होतील. घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या दोघी बाजूने जर अशोकाचं झाड लावलं तर आपला वास्तुदोष जो आहे घराचा तो कमी होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही. त्यामुळे असं करा. नंबर 13. घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण दिशा व पश्चिम दिशा ही सर्वोत्तम योग्य दिशा मानली जाते. परंतु जर तुम्हाला घराच्या पूर्व दिशेला जर शौचालय बांधायचं असेल आणि कोणताही पर्याय उरला नसेल तर तुम्ही टॉयलेट सीट अशा प्रकारे लावा की त्यावर बसताना तुम्ही पश्चिम किंवा दक्षिणेकडे तोंड करून बसू शकता. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जेने घेतली जाईल आणि तुमची सर्व कामं जी आहे, जी कामांमध्ये जो अडथळा येणार आहे ते येऊ शकता. त्यामुळे जर असं व्यवस्थितपणे आपण घराची जी टॉयलेट आहे पश्चिम दिशेकडे केली तर कामं देखील सुरळीतपणे पार पडतील. नंबर 14. वास्तुशास्त्रामध्ये दररोज घरातील पाणी वाया गेल्याने आपण काय करतो, नळ चालू करतो बेसिंग मध्ये, तर ते नळ जो असतो तो चालू राहतो. त्याच्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर काय होतो, परिणाम होतो. पाणी वाया जाते. अशा परिस्थितीला तुमच्या घराच्या टाकीला नळ किंवा पाईप मधून नेहमी पाणी गळत असेल तर त्याला नीट करणे उत्तम आहे. जर एखाद्या नळामधून पाणी जात असेल तर लवकरात लवकर त्याला ठीक करून घ्या आणि लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या. लक्ष्मी माता इथे प्रसन्न राहत नाही. जर तुमच्या नळामधून वारंवार पाणी गळत आहे तर ते जर ठीक नाही केलं तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता ज्या त्या प्रसन्न नसतात असं म्हणणं आहे. नंबर 15. घरात अनेकदा आपण कचरा काढत असतो. मोठ्या पलंगाकडे, सोफ्या खालून, तर आपलं दुर्लक्ष होत असतं. अशा वेळेस अशा परिस्थितीत पलंग खालून झाडू काढावं किंवा आपला सोफा असतो सोफ्या खालून देखील आठवड्यातून एकदा झाडू काढावा, सोफा सरकवून, म्हणजेच कचरा काढावा. असं केल्याने घरामध्ये प्रसन्नता येते आणि रात्री झोपही उत्तम लागते. याशिवाय पलंगाखाली असलेली नकारात्मकता जी असेल ती दूर होईल. म्हणून घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवा आणि झाडू मारताना कानेकोपरे व्यवस्थित झाडा. नंबर 16. वास्तुशास्त्रानुसार झाडू, शूज, वास्तुशास्त्रानुसार काय आपला झाडू असेल, शूज असेल किंवा चप्पल असेल इत्यादी पलंगाखाली चुकूनही ठेवू नये. असे केल्याने धनहानी होते. या ज्या गोष्टी आहेत, चप्पल, झाडू, शूज, या गोष्टी पलंगाखाली ठेवू नका. 17. वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषध असेल किंवा ठेवू नये. असे मानले जाते की घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आजार वाढतात. जर आपल्याला काही औषधांचा यूज होत नाहीये, निरुपयोगी आहे, ते नुसते पडले घरात, तर ते औषधे जास्त दिवस ठेवू नये. त्यामुळे आजार वाढतो. उपयोगानंतर निरुपयोगी औषधे जे आहेत ते घराबाहेर फेकून द्यावीत. ओके. 18 नंबर. तुटलेल्या वस्तू, घरातली तुटकी भांडी, नंतर तुटलेला एखादी काच असेल, खिडकीचा ग्लास असेल किंवा आपण टीव्ही युनिट जवळ काही काच असेल तो असेल तुटलेला असेल किंवा इलेक्ट्रॉनिक सामान तुटलेलं असेल, कपाट, पलंग, घड्याळ, असं कोणतेही सामान घरात ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास देखील होतो. त्यामुळे असे घड्याळ वगैरे ठेवू नये. नंबर 19. बुडत्या जहाजाचे फोटो फ्रेम, महाभारताच्या युद्धातील चित्र, नटराजाची मूर्ती.
नुसता म्हणजे जहाज आहे त्याची फोटो फ्रेम किंवा महाभारत बघितलंय, त्यांचं युद्ध झालं होतं त्या चित्राचे नटराजाची मूर्ती किंवा ताजमहालाचे चित्र अशी चित्रे घरात लावू नये. याने नकारात्मकता वाढते आणि मनावर जो आहे आपल्या आता वाईट परिणाम होऊ शकतो आणि होतो. म्हणून ते देखील आपण काळजी घ्यायची आहे. नंबर 20, जुन्या आणि फाटलेल्या कपड्याचा गाठोड आणि त्यांचे कपाटाखाली किंवा घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात जुन्या आणि फाटलेले कपड्यांचं गाठोड जर ठेवलं असेल किंवा त्यामुळे सुद्धा वाईट गोष्टी काय होतात, घडत असतात. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येते, नकारात्मक ऊर्जा येते. फाटक्या चादरी असेल किंवा कपडे असेल या गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे असे कपडे दान केले पाहिजे, नाहीतर मग टाकून दिले पाहिजे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, कारण मी जेणेकरून जेव्हा पहिला व्हिडिओ टाकेल, जो काही व्हिडिओ टाकेल तर तुमच्या समोर लगेच येईल. त्यामुळे आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय